घ्यायचे आहे। त्याचबरोबर मी इथे 1 किलो बिर्याणीचा तांदूळ घेतला आहे। स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे अर्ध्या तासासाठी। सगळ्यात पहिले आपण आता चिकन बिर्याणीसाठी मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी भांड्यांमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले आहे। तेल चांगला गरम झालेला आहे। आता ह्यामध्ये उभा चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मी ह्यामध्ये 2 मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, तो छान मऊशीत झालेला आहे। आता मी ह्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे। तीही चांगली एकजीव करून घेते। आपल्याकडे वाटण असेल तर तोही आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकता। कांदा खोबऱ्याचं वाटण 1 चमचा घालून आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो। मसाला चांगला भाजून घ्यायचा। मसाला चांगला भाजून झाला की ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून पूर्ण मसाल्याला एकजीव करून घ्यायचे। मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा। चिकन छान आता तेलामध्ये 4 ते 5 मिनिटे परतून घ्यायचे आहे। मोठ्या गॅसवरती चिकन एकसारखं हलवून घ्यायचे आहे। त्यामध्ये दही, मसाले आहे ते छान चिकनला कोट झालेले पाहिजे। तर तुम्ही बघू शकता चिकन किती छान मसाला तेल सुटलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करून घालत आहे। चिकन थोडं शिजण्यासाठी जास्त पाणी घालायचे नाही, कारण चिकनला पाणी ऑलरेडी सुटतं, त्याच्यामुळे लागेल तेवढंच पाणी घालून मिक्स करा। गॅस बारीक करून त्यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे छान आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे। चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी भात तयार करून घेऊ। त्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेले आहे। त्यामध्ये आपण थोडे खडे मसाले घालून घेऊया। तेल घालून घेऊ। तेल घातल्यामुळे भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो। यामध्ये आता मीठ घालून घेऊ। आपण रोजच्या भातापेक्षा जास्तीत जास्त मीठ 2 ते 3 चमचे मीठ घालायचे। यामध्ये तांदूळ घालून घेऊ। तुम्ही बघू शकता पाणी खूप छान गरम झालेलं आहे। आता मी ह्यामध्ये बिर्याणीचा भात टाकते आणि त्याला आपण छान ढवळून घ्यायचं। चमच्याने मिक्स करून घ्यायचं। त्याला जास्त ओव्हर कुक करायचं नाही, 70 ते 80% शिजवायचं। बघू शकता आपला भात चांगला शिजलेला आहे। बरोबर आपल्याला पाहिजे तसाच भात शिजलेला आहे। गॅस बंद करून मी आता हे चाळणीमध्ये काढून निथळून ठेवते, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी निघून जाईल। जर आपल्याला खडे मसाले आवडत नसतील तर ते आपण काढू शकता। आपण बिर्याणीसाठी कांदा फ्राय करून घेणार आहोत। चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। कांदा झाऱ्याने सारखा हलवून घ्यायचा आहे, त्यामुळे आपला कांदा करपत नाही। तुम्ही बघू शकता चांगला कांदा फ्राय झालेला आहे। आता मी हा काढून घेते। त्याचबरोबर चिकन मसाला चांगला तयार झालेला आहे। 1 ते 2 वेळा चिकन अधूनमधून हलवून घ्यायचं, म्हणजे भांड्याला लागत नाही। जर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। पण शिजलेलाही आहे। चिकन आता छान तयार झालेला आहे। बिर्याणीसाठी मसाला छान तयार आहे। आता मी ह्याच्यावरती
बिर्याणीचा भात स्प्रेड करते. मी सिंगलच लेयर करते, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डबल लेयरही करू शकता. मी ऑरेंज कलर वापरलेला आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळलेला कांदाही घालायचा आहे. ह्या कांद्यामुळे ह्या बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. एक ते 1.5 चमचा आपण ह्याच्यावर साजूक तूप घालायचं आहे. ह्या तुपामुळे बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. आता मी ह्याला जरासं अशी टाच मारते, कारण की खालची वाफ वरपर्यंत यायला पाहिजे. आपण आता ह्याला बारीक गॅसवरती ठेवूया आणि ह्याला झाकण लावून 20 मिनिटे दम लावून घेऊया. तर जवळजवळ 20 मिनिटं झालेली आहे आणि आता आपण बघू शकतो किती मस्त चमचमीत अशी बिर्याणी तयार झालेली आहे. घरी असलेल्या अगदी मोजक्याच वस्तूमध्ये आपण ही बिर्याणी बनवू शकतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.